अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याचे फळ. एखादा निश्चय करून जर आपण प्रवृत्त झालो तर ती केलेली साधना फलद्रूप होते. फलद्रूप होते म्हणून ती विरहिणी बुद्धिरूपी स्त्री सांगते, मी माझ्या जीवनामध्ये दृढ निश्चय केला, हाची नेम आता न फिरे माघारी. किती त्या संसाराचं जरी वर्णन केलेलं असलं तर पुन्हा आता त्या संसाराकडे आता पुन्हा नाही बर का. जसं तुकोबारांनी वर्णन केले देवाच्या बाबतीत, देवाच्या बाबतीत हेच वर्णन केले. त्या देवाचं रूप पाहिल्यानंतर तुकोबारांनी वर्णन केले, तुझ पाहता सामोरी तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, हाची नेम आता काय न फिरे माघारी. आता माघार नाही, निश्चय बर का. म्हणून परमार्थामध्ये अधिकाराचा विचार सांगितलेला आहे आणि त्या अधिकाराचा विचार सांगत असताना त्याच्यामध्ये अंतकरण चतुष्टय सांगितलंय. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अंतकरण चतुष्टय, अनुबंध चतुष्टय वेगळा. अधिकार्याकरता अंतकरण चतुष्टयाचा विचार मांडलेला आहे आणि त्याच्या पुढे साधन चतुष्टयाचा विचार मांडलेला आहे बर का. ते अंतकरणाचे चतुष्टय म्हणजे 4 बर का. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार.
त्यात बुद्धीचा विचार प्रामुख्याने, बरं का, बुद्धीचा विचार प्रामुख्याने आहे. आणि तो प्रामुख्याने विचार आहे म्हणजे त्या बुद्धीचा निश्चय होण्याकरता शुद्ध बुद्धी ती निर्माण झाली पाहिजे. ती शुद्ध बुद्धी निर्माण होण्याकरता त्या बुद्धीमध्ये सदसद विवेक जागा झाला पाहिजे. आणि सदसद विवेक जागा झाला की त्यात दोन भाग निर्माण होतात, बरं का. एक बुद्धी एका पदार्थाचा त्याग करते आणि एका पदार्थावरती प्रेम करते. उजळणी द्यावी लागते, उजळणी. पण आपण प्रपंचात शिंडी सहित बुडालेलो आहोत. प्रपंचात शिंडी सहित बुडालेला असलो. लोक म्हणतात महाराजांनी नवीन सांगितलं. महाराजांनी नवीन काय सांगितलेलं नाही, सगळं जुनच आहे. हा विवेक जागा झाला की एका प्रपंचाविषयी त्यागाची वृत्ती निर्माण होते आणि देवाविषयी प्रेमाची वृत्ती जागी होते. त्याग म्हणजे वैराग्य आणि प्रेम. प्रेम निर्माण झाल्याशिवाय देवाच्या जवळ बसता येत नाही. गोविंदाचे शेजारी कधी बसता येईल? देवाच्या जवळ बसण्याकरता काय करावं लागतं? तिच्या जवळ तुम्ही बोहल्यावरती बसण्याकरता काय करावं लागलं? हा, कोणालाही कोणाच्या शेजारी जाऊन बसता येत नाही. काय येतं? आणि बसलं तर अवघड आहे. जिचा अंगीकार करायचा आहे तिच्या जवळ बसण्याकरता काय करावं लागतं? त्या दोघांच्या अंतःकरणामध्ये एकमेकाविषयी प्रेम निर्माण व्हावं लागतं. प्रेम निर्माण नाही झालं तर विकार जागे होतात. आणि विकार जागे झालं तर काय घडतं कीर्तनात सांगत नाही. तिच्या शेजारी म्हणजे कोणाच्या? गोविंदाच्या शेजारी बसण्याकरता मी हा निश्चय केला. पहिल्या पतीचा त्याग केला आणि त्या हरीच्या शेजारी गोविंदाच्या शेजारी बसण्याकरता मी माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम लक्षणात्मक वृत्ती निर्माण केली. प्रेम निर्माण व्हावं लागतं. दोन त्याचे भाग सांगितलेत. एक ज्ञान लक्षणात्मक वृत्ती आणि प्रेम लक्षणात्मक वृत्ती. निर्गुणाच्या शेजारी बसायचं असेल तर ज्ञान लक्षणात्मक वृत्ती आणि सगुणाच्या शेजारी बसायचं असेल तर प्रेम लक्षणात्मक वृत्ती. आणि इतरांच्या शेजारी बसायचं असेल तर ठरवा नंतर काय ते. म्हणून ती विरहिणी सांगते मी आता निश्चय करून निघालेले आहे आणि निश्चय करा असा मी ठरलंय. मी आता काही हो मी त्याच्या शेजारी जाऊन बसणार आणि बसत असताना आता बाकीच्यांचा मी विचार करणार नाही. तुकोबारांनी एक प्रमाण दिले, फार सुंदर आहे. आठवलं तर बघा तुम्हाला. तुकोबाराय म्हणतात वीर आहे वीर आणि तो युद्धाला निघालाय. आणि युद्धाला निघाल्यानंतर वीर माघारी बघत नाही, बरं का. माघारी बघत नाही. तो युद्धाला निघालाय. तो घरातल्या लोकांना सांगालाय मी चाललोय. आलो तर तुमचा, आलो तर तुमचा, जगून वाचून. तो निघाल्यानंतर पुन्हा फोन सुद्धा करत नाही. आम्ही प्रस्थानला गेल्यानंतर फोन करतोय, पुण्यात पालखी पोचल्यानंतर फोन करतोय, द्वादशीला फोन करतोय, प्रत्येक मुक्कामाला भजनातच भजन करता करताच फोन करतोय. पण जो वीर युद्ध करण्याकरता निघालाय तुकोबारांनी तिथं वर्णन केले. माघारी शब्द आहे त्याप्रमाणे.
रणी निगता शूर न फिरे माघारी. तो माघारी बघत नाही बर का. हा, त्याला म्हणावं शूर. हा, तस वीरानी कुणाला म्हणावं? वीरानी ना विरहिनी कुणाला म्हणावं? जी माग पुन्हा प्रपंचाकडे बघत नाही. हा, प्रपंचाचा संबंध जीवनामध्ये ठेवत नाही. आता तिने निश्चय केलेला आहे. हा, निश्चय करून ती आता प्रवृत्त झालेली आहे. काय? गोविंदाच्या शेजारी आपल्याला आता बसायचं आहे. मग त्या वीरानीला विचारलं, विरहिणीला विचारलं, तू त्या प्रपंच रूपी प्रपंच पतीचा त्याग करून निघालीस, बरोबर आहे, पण त्या गोविंदाच्या जवळ, त्या हरीजवळ, त्या परमात्म्याच्या जवळ बसण्याकरता तुझ्याजवळ काय सामर्थ्य आहे? काय सामर्थ्य आहे का? हो, ती म्हणते माझ्याजवळ बळ आहे. माझ्याजवळ बळ आहे आणि त्या बळाच्या द्वारे मी त्याच्या घरात बळजबरीनं प्रवेश केला. काय? बळजबरीनं प्रवेश केला. आणि बळजबरीनं प्रवेश केला आणि मी काय केलं? नुसतं घरात शिरले नाही, घरात शिरून त्याला वरलं आणि त्याची मी पट्ट राणी झाले. अभंगाच्या दुसऱ्या
बैसले शेजारी गोविंदाचे. त्याच्याकरता काय करावं लागलं? घर रिगी झाले पट्टरानी बैसले शेजारी गोविंदाचे. इथं थोडासा अन्वय करा बरं का. बैसले शेजारी गोविंदाचे. ज्या आसनावरती गोविंद बसला त्याच आसनावरती बसले जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी. ऐक्य बर का. ते आसन हे घोंगड्याचं आसन नव्हे, चटईचं आसन नव्हे. ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीला ते प्राप्त होणं ऐक्य, दोघांचं ऐक्य रूपी आसन एक आहे बर का. तो नाही त्या आसनावरती. जसं तुकोबारांनी वर्णन केले. तुकोबाराय म्हणतात, संतांच्या कृपेने मला सुखाचा अनुभव आला आणि सुखाचा अनुभव आल्यानंतर त्या संतांनी मला सुखाच्या शेजेवरती झोपवलं. सुखाचे शेजारी बैसले शेजारी गोविंदाचे. शेज म्हणजे ऐक्य. पण हे बसण्याकरता काय करावं लागतं ते विरहिणी सांगते. बळ लागतं. बळ कशा करता बळ लागतं. कशा करता लागत नाही. ज्ञानोबा म्हणतात बळे विन शक्ती. भांडायला सुद्धा बळ लागतं बर का. बळ असल्याशिवाय भांडणात पडू नये. बळ असल्याशिवाय भांडणात पडू नये, लक्षात ठेवा. म्हणजे भांडण करण्याकरता जर बळ लागतं. आता देवाच्या घरात शिरायचं आहे. घर रिगी कोणालाही शिरता येईल का? ते शिरण्याकरता बळ पाहिजे. कोणतं बळ पाहिजे? शम पाहिजे, दम पाहिजे, तितिक्षा पाहिजे, वैराग्य पाहिजे. काय काय पाहिजे? प्रत्येकाच्या माग बळ आहे, लक्षात ठेवा. दमाचं बळ, शमाचं बळ, विवेकाचं बळ, वैराग्याचं बळ, प्रत्येक गोष्टीचं बळ लागतं. भावाचं बळ, प्रेमाचं बळ. बळाशिवाय तिथं जाता येत नाही. ती विरहिणी सांगते, मी माझ्या जीवनामध्ये बुद्धीने निश्चय केला पुन्हा प्रपंचाकडे जायचं नाही, ह्यालाच वरायचं. आणि ह्याला वरण्याकरता मी ठरवलं आता अधिकार प्राप्त करायचा. अधिकार पहिल्यांदा निश्चय आणि मग अधिकाराची पूर्तता बर का. निश्चय केला आणि निश्चय करून ती सांगते मी आता तसा अधिकार प्राप्त करणार आहे. त्या अधिकारावरती मी आरूढ होणार आहे.
आणि त्या अधिकारावरती आरूढ होण्याकरता जे बळ लागतं, काय काय केलं. निळबऱ्यांचे गवळण आहे, फार सुंदर आहे. याची लागी ओ त्याजीला संसार, ह्याला वरण्याकरता आम्ही आमच्या संसाराचा त्याग केला, भोगाचा त्याग केला, संपत्तीचा त्याग केला आणि एक बळ निर्माण केलं. आणि त्या बळाच्या सामर्थ्याने आम्ही याला वरलं. देवती ही बळे धरिला देवती ही बळे धरिला सायाशी, घर रिगी झाले पट्टरानी बळे. बळ बळ वापरलं आणि ते बळ म्हणजे पारमार्थिक बळ. व्यावहारिक बळाने देव आपलासा करता येत नाही. काय येतो? आणि व्यावहारिक बळाने देव जर आपलासा करता आला असता तर श्रीमंत लोकांनी पहिल्यांदा शुक घेतला असता. व्यावहारिक बळ कोणताही इथं लागू पडत नाही, लक्षात ठेवा. व्यावहारिक बळाने तो प्राप्त होत नाही. इथं पारमार्थिकच बळ लागतं. आणि ते पारमार्थिक बळ निर्माण करणं म्हणजे आपला परमार्थाचा अधिकार वाढवणं. बळ निर्माण करणं म्हणजे काय? अधिकार वाढवायचा बरं का. आणि अधिकार आपला जर तो प्राप्त झाला तर त्या अधिकाराच्या बळाने आपल्याला तिथपर्यंत जाता येतं. ती विरहिणी सांगते, मी साधना केली आणि साधना करून अधिकाराचं बळ वाढवलं. आणि अधिकाराचं बळ वाढवल्यानंतर त्या बळाच्या सामर्थ्याने मी त्याच्या घरामध्ये प्रवेश केला. कोणतं घर?
आत्मस्वरूप रूपी घर. हा, त्या घरामध्ये प्रवेश करण्याकरता काय काय करावं लागतं? स्थूल देहाचा त्याग करावा लागतो, बाध करावा लागतो. सूक्ष्म देहाचा बाध करावा लागतो, कारण देहाचा बाध करावा लागतो, आणि मग घर गे. हा, आत्म स्वरूप रूपी घरामध्ये प्रवेश करायचा आहे. हा, आत्म रूपी घरामध्ये प्रवेश करण्याकरता स्थूल देहाचाही त्याग करावा लागतो, सूक्ष्म देहाचाही त्याग करावा लागतो, कारण देहाचा त्याग करावा लागतो, आणि करण्याकरता बळ लागतं. लक्षात आहे आपलं पंचीकरणाचा विचार चालू आहे. आणि या पद्धतीनं ती म्हणते घर रिगी. मी त्याच्या घरामध्ये प्रवेश केला म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जाऊन मी पोचले. नुसतं पोचले नाही, मी पट्टराणी झाले. पट्टराणी म्हणजे मुख्य बर का. रावणाला किती बायका होत्या हो? किती होत्या? 80,000 बायका होत्या, पण पट्टराणी एकच होती, मंदोदरी. एकच पट्टराणी होती, मंदोदरी बर का. 80,000 एका बाजूला आणि ही एकट्या बाजूला. रावण तिचा ऐकत होता, 80,000चा ऐकत नव्हता. हा, म्हणजे पट्टराणी झाल्यानंतर त्याचं ऐकतो तो. हा हा, तसं ती विरईनी म्हणते मी त्याची पट्टराणी झाले. पट्टराणी झाले म्हणजे मी त्याचे अंकित झाले, किंवा त्याला मी अंकित केले. कसं अंकित केले? उभरिले सावळे परब्रह्म. त्या अधिकाराच्या बळाने मी त्याच्या जवळ गेले आणि त्याला वरलं. वरलं म्हणजे कसं वरायचं असतं? आपल्याकडे विवाह करण्याची पद्धत आहे ना, आणि विवाह करत असताना वरणे शब्द आहे. वरणे म्हणजे एकमेकाला हार घातल्यानंतर जो विधी म्हणतात त्याला वर्ण, पण तो विधिवत लागतो बर का. विधिवत लागतो. हा, विधिवत धर्माला धरून तो विधी जर केला तर जिनं जिला वरलं ती कोण होती? तिची अर्धांगिनी. अर्धांगिनी होते, लक्षात ठेवा. किंवा त्याच्या पुढे दुसरा शब्द आहे वामांगी होते. कोण होते? वामांगी. बैसले शेजारी गोविंदाचे. हा, तिच्या वाम अंगावरती बसण्याचा अधिकार कोणाला? पट्टराणीला, पतीच्या. हा, कुणालाही तिच्या पतीच्या मांडीवरती बसता येत. हा, वांग म्हणजे डावी बाजू ना. हा, आणि तिच्या जवळ बसण्याकरता त्याला वरण्याकरता सर्व गोष्टीचा त्याग केला बर का. सर्व गोष्टीचा जीवनामध्ये त्याग केला. वर्णी शब्द वापरलाय. उभरिले सावळे परब्रह्म. का? त्या परब्रह्माला का वरलं? सावळे परब्रह्म आवडे आजीवा. सावळे परब्रह्म आवडे आजीवा. मने मन राणीवा घर गेले. मने मन राणीवा घर गेले.
काय करू सावळे काय करू सावळे काय करू खरं केले मने मन राणी वा घर गेले घर रिगे झाले वरिले सावळे परब्रह्म. कोणाच्या तरी घरात शिरता येत नाही बर का. त्या घरात शिरून त्या घरातला अधिकार प्राप्त होण्याकरता वामांगी व्हावं लागतं, अर्धांगी व्हावं लागतं विधिवत. तसा अधिकार संपन्न होऊन मी त्या भगवंताला वरले. त्याला मी पती म्हणून त्याचा स्वीकार केला. आणि त्याचा स्वीकार केला. आणि त्याचा स्वीकार का केला तर ती विरहिणी सांगते ज्याचा स्वीकार केला तो सामान्य नाही. तो कोण आहे? बलवान आहे. किती बलवान आहे. त्या बलवानाचा माझ्या जीवनामध्ये स्वीकार केल्यामुळं घडलं काय? बळयाचा अंगसंग झाला आता. नाही भय चिंता तुका म्हणे घर रिगी झाले पट्टरामी बळे वरिले सावळे परब्रह्म विठोबार कुमार. विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार. काय काय सर्वांनी काय वाजवा. विठोबार कुमार विठोबार कुमार. कुंडली कवरदारी विठ्ठल ज्ञानदेव विठोबार कुमारी विठोबार कुमारी. कुंडली कवरदा ज्ञानदेव विठोबार कुमारी विठोबार कुमारी.
काहीतरी सासरे महाराज येणार आहेत त्याच्यावर मला इथं थांबायचं माझं प्रवचन त्यांचं माझं प्रवचन त्यांचं कीर्तन आहे माझी डायरी आहे आची नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे घर गे झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म. जगद्गुरु श्री तुकोबाराय त्या विरणीच्या संबंधातून वर्णन करतात. ती विरहिणी म्हणते मी त्या भगवंताला वरलेला आहे. का वरलं ते वरण्याकरता मी काय केला त्याच्याकरता त्यांनी सगळा विचार प्रगट केलेला आहे. पण त्या विरहिणीला विचारलं तो त्या संसारूपी पतीचा त्याग करून परमात्मरूपी पतीचा स्वीकार केला तो आहे तरी कसा, त्याला वरण्याचं कारण काय. ती सांगते तो बलवान आहे. तो बलवान आहे, नुसता बलवान नाही. कसा बलवान आहे, परवा प्रमाण येऊन गेलं शिरोमणी. हा बळी याचा शिरोमणी आहे तो, लक्षात ठेवा. हा सर्व अंगाने तो परमात्मा बलवान आहे बर का. सर्व अंगाने तो परमात्मा बलवान आहे. आणि अशा बलवान असणाऱ्या परमात्मरूपी पतीचा आम्ही अंगसंग केला. परिणाम काय, जो बलवान आहे त्याचा अंगसंग जर जीवनामध्ये घडला तर काय घडतं हो, बळीयाचे अंकित आम्ही झालो. बलवान पुरुषाचा स्वीकार केला की त्यालाही बल प्राप्त होत. नवरा इंजिनियर
वकील, नवरा वकील, नवरा डॉक्टर, पण जिला लिहिता येत नाही त्याला काय म्हणतात डॉक्टरीन. डॉक्टरची बायको डॉक्टरीन, वकिलाची बायको वकिलीन, साहेबाची बायको साहेबीन. काय केलं तिनं? फक्त त्याला वरलं. नाही का? मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री पदाची शपथ कोणी घेतली? त्या मंत्र्यांनी घेतली. आता त्यांनी शपथ घेतली, त्याला जर कुठं जायचं असेल तर बायकोला लाल दिव्याच्या गाडीत बसवतात का इष्टीत बसवतात? अहो मंत्री कोण? बायको मंत्री आहे का? काय संबंध आहे तिचा? काहीच नाही संबंध. पण नवरा लाल दिव्याच्या गाडीवर, त्यालाही लाल दिव्याचीच गाडी. हे लक्षात आलं ना? हा, तसं ती विरईनी म्हणते, ज्याला आम्ही स्वीकारलं तो बळीयाचा अंगसंग घडला आता, झाला आता. असा बलवान सर्व अंगाने ऐश्वर्य संपन्न आहे परमात्मा, सर्व अंगाने तो बलवान आहे. आणि त्याचा संग झाल्यामुळं आता ती सांगते, नाही भय चिंता तुका बळीयाचा अंगसंग झाला आता. अंगसंग या शब्दाचा आहे आता. तो आणि मी वेगळा राहिले, एकरूप झाले. आणि एकरूप झाल्यामुळं नाही भय नाही चिंता तुका म्हणे. आता कुठल्या प्रकारचं भय राहिलं नाही,
कुठल्या प्रकारची चिंता नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही गावात, भय नाही महाराष्ट्रात, भय नाही भारतात, भय नाही त्रैलोकी, नाही भय. हा कशाचच बने भय नाही जन्म घेत महाराज म्हणतात हा कोणत्याच प्रकारचं भय आमच्या जीवनामध्ये आता राहिलं नाही. निर्भय. हा एक बलवान असा पती त्याचा स्वीकार केल्यामुळं आम्हाला कशाच आणि कोणाचंच भय नाही. हा हे फार मोठं परमार्थातलं वैभव आहे बर का. परमार्थ कशा करता करायचा? निर्भयता प्राप्त होण्याकरता. आणि अशी निर्भयता आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची चिंता राहिली नाही. हा नाथ महाराज म्हणतात दुर्बळाची कन्या समर्थाने केली. आता त्याने आमचा स्वीकार केला मग काय पोटाची चिंता राहील. जो जगाचं भरण पोषण करतो हा आता आमच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारची चिंता राहिली नाही. हा कशामुळं? आम्ही त्याचा स्वीकार केल्यामुळं. म्हणून ती विरहिणी सांगते बळीयाचा अंग संग झाला आता नाही भय चिंता तुका म्हणे. पण त्याच्याकरता मात्र आम्हाला बळ वाढवावं लागलं, साधना करावी लागली आणि त्या साधनेच्या द्वारे आम्ही अधिकार वाढवून आम्ही त्याचा जीवनामध्ये स्वीकार केला. घर रिगे झाली पट्टरानी बळे वरिले सावळे परब्रह्म ज्ञानेश्वर. जय जय ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हाची नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे. घर रिगे झाले पट्टरानी बळे भरिले सावळे परब्रह्म बळी याचा अंग संग झाला आता नाही भय चिंता तुका म्हणे. घर रिगे झाले पट्टरानी बळे वरिले सावळे परब्रह्म. वेळेची आणि माझ्या प्रकृतीची मर्यादा सांभाळून काहीसा अभंगाचा विचार आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या विरहिणीच्या जीवनामध्ये ही अवस्था प्राप्त झाली, ज्या विरहिणी जीवनामध्ये अधिकार वाढून त्या भगवंताला वरलं, तसं आमच्याही जीवनामध्ये त्या परमार्थाच्या साधनेने अधिकाराची वृद्धी व्हावी. हा परमार्थ कशा करता करायचा आहे? अधिकार वाढण्याकरता. आणि एकदा अधिकार आपला वाढला की त्या भगवंताचा स्वीकार करता येतो. म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्या तुकोबरांच्याकडे भगवंताकडे एवढंच मागायचं आहे, ज्या विरहिणा अधिकार जसा प्राप्त झाला तसा आमचा अधिकार या जन्मामध्ये आम्हाला तो अधिकार प्राप्त व्हावा आणि शेवटी त्या भगवंताने आमचा स्वीकार करावा अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णिम रामदेव पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणी संती नवी अंगभूत युक्ती नोहे उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसले जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम.
पुढच्या जर का आपल्या पार्टीचा आपला देत होतो कीर्तन करून बाजार